जोपर्यंत शपथ घेऊन पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मायलेक गोडाधोडाला हात लावणार नाही. पण राणीसाहेब, खरं तर आम्ही असा निर्धार केला होता, पण आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो. द्या, ती मिठाई आम्ही ठेवतो. खरं तर आपण सर्व मुघलांच्या आदिलशाहीच्या अत्याचारानं होरपळलेल्या लोकांचे साक्षीदार आहोत, प्रतिनिधी आहोत. आपला सल, जखम, वेदना हे सगळं काही एक आहे. मग आपली जर वेदना एक, तर मग आपण वेगळे कसे? आपल्या जखमा एक, तर मग आपण वेगळे कसे? मग या बेकीचं उत्तर शोधायला आपण नको का एक व्हायला? या एकीचा आवाज असेल तरच रान उठेल, बरोबर ना? मग या बेकीचं उत्तर शोधायचं असेल तर तुमची आम्हा बरोबर येण्याची इच्छा आहे का? बघा, विचार करा. सक्ती नाही आणि आग्रह तर अजिबातच नाही. आपल्या पुढच्या पिढीला असं नको वाटायला की आपले पूर्वज नालायक होते, नामर्द होते. त्यांना घाबरवलं आणि ते लगेच घाबरले. त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांनी तो अन्याय निमूटपणाने सहन केला. स्वतःमध्ये असलेलं पोलाद फेकून आपले पूर्वज मेणाचे बनले होते असं आपल्या पोराबाळांना वाटायला नको. बघा, नीट विचार करा. तुम्हालाच ठरवायचं, तलवारीला पाणी द्यायचं का पाण्यात पडलेल्या आयाबायांना बाहेर काढायचं, की पोरांना गुलाम म्हणून विकताना बघायचं? तुम्हीच ठरवा. शेजारच्या लेकीला पळवून नेताना मान खाली घालून बसण्याची वेळ हद्दपार करा आता. बास झालं, उठा. साहेब, मी आहे तुमच्या सोबत. खंडोबाची शपथ. मी बी तुमच्या सोबत आहे. नाथ मसोबाची शपथ. आम्हास प्रचिती आली. तुम्हा सगळ्यांना अन्याय झुगारून द्यायचा आहे. आनंद झाला. आता हा आनंद साजरा करूया. जानोजी रावांनी आणलेली मिठाई सर्वांमध्ये वाटूया. घ्या. राणी साहेब, जोर शपथ नाही तोवर आम्ही कुणी या गोडाला हात लावणार नाही. साहेब, मी आहे तुमच्या सोबत. खंडोबाची शपथ.
मी बी तुमच्या सोबत आहे, नाथ मसोबाची शपथ. कसला विचार करताय शिवबा? आज जमलेल्या सर्वांसोबत आम्हाला शपथ घ्यायची आहे. पण काय शिवबा? त्या सगळ्यांवर विश्वास ठेवावा का? ठेवावा. ते सर्व विश्वासास पात्र आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपापल्या कुलदेवतेंच्या शपथा घेतल्या. ते शपथ पाळतील? एवढी ताकद असते शपथेत? होय, एवढी ताकद असते शपथेत. आणि आपल्या संस्कृतीत तर शपथ मोडली जात नाही, ती पाळली जाते. शपथ म्हणजे एक वचन आहे, एक बंधन आहे. शपथ म्हणजे शस्त्र आहे आणि एक अस्त्रही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्याला आदर्श मानतो, पवित्र मानतो, त्याच्या साक्षीनं केलेला तो एक अलिखित करार आहे. हो, पण महाभारतात पण बघा ना शिवबा, पितामह भीष्मानी एक शपथ घेतली ब्रह्मचर्याची आणि त्यांनी ती शेवटपर्यंत पाळली. भीमानी शपथ घेतली होती दुर्योधनाची मांडी फोडण्याची, तीही त्यांनी पूर्ण केली. गरुडानी शपथ घेतली होती आईसाठी स्वर्गातनं युद्ध करून अमृतकुंभ सुद्धा त्यांनी आणला. सूर्यास्ताच्या आधीच जयद्रथाचा वध करीन, नाहीतर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन अशी अर्जुनानी शपथ घेतली होती, तीही त्यांनी पूर्ण केली. आर्य चाणक्यांनीही अशी शपथ घेतली होती, जोपर्यंत नंदकुळाचा नाश करणार नाही तोपर्यंत शेंडीला गाठ मी बांधणार नाही. परशुरामाने देखील जमदग्नीच्या शवासमोर शपथ घेतली होती, ही पृथ्वी निक्षत्रिय करीन, आणि ती शपथही त्यांनी पूर्ण केली. शपथ म्हणजे एक वचन असतं, एक प्रतिज्ञा असते. शपथ मोडली जात नाही, तर शपथ पाळली जाते. परंतु आता तर प्रत्येकाने वेगवेगळ्या शपथा घेतल्या, वेगळे जय जयकार केले. जय जयकार हा एकच असला पाहिजे, शपथही एकच असली पाहिजे असं आम्हाला वाटतं. ह्याचा विचार करायला हवा. आम्ही आबासाहेबांनाही विचारलं, परंतु जबाब आला नाही. येईल, तुम्ही थोडी वाट पहा. आऊसाहेब, आज तुम्ही आम्हाला मिठाई का खाऊ दिली नाहीत? ती मिठाई शिरवळून आली होती. कशावरून? आपले पाटील देशमुख कितीही मोठे असले तरी साखर पाठवतील, गूळ पाठवतील, फार फार तर लाडू पाठवतील, पण मिठाई नाही. आपल्या लोकांच्या तो मनातच यायचा नाही, म्हणून आम्ही शहानिशा केली. ती मिठाई कुत्र्यास खाऊ घातली. मग शिवबा, त्यात विष होतं. देखो देखो, कस्मे वादों का खुफिया खलीता आखिरकार हमारे हाथ आ ही गया। ऊपर वाले, तेरा लाख लाख शुक्रिया। जानो जी, आज तुमने हमारा दिल जीत लिया। शिवा का राज हम तक पहुंचाकर तुमने जीत लिया हमें। आज तुम्हारे 100 गुना माफ। शिवा ने मिठाई नहीं खाई तो क्या हुआ? आम्ही खाऊ आणि पहिला घास हुजूर खातील. नहीं, पहला घास तुम्हें खिलाएंगे। अरे हुजूर, जहर वाली मिठाई है वो। अरे देवा, गधे की तुम। जानो जी, मायूस ना हो।
शिवा ने आज मिठाई नहीं खाई तो क्या हुआ, कल खाएगा। वैसे भी आज नहीं तो कल वो हमारे हाथ से मरने वाला है ही। कसम लेते वक्त सबको एक साथ खत्म कर देंगे। हिक! बादशाह सलामत का खलीता। अलीजा का खलीता? ये हम क्या पढ़ रहे हैं? अलीजा ने हमारी तारीफ की है, पहिली बार, हम पर भरोसा जताया है। वो भी पहिली बार। म्हणजे उदर मला असं म्हणायचंय की पाश्चात्य खलिता आल्यावर तो वाचायच्या आधी, उघडायच्या आधीच त्यांच्या शिव्या ऐकू यायच्या आणि तुम्ही वाचल्यावर आम्हाला शिव्या द्यायच्या। उल्लू के पठे, क्या लिखा है सुनो। रायरेश्वर में जो करना है वो करो, जिसे मारना है उसे मारो, लेकिन बगावत को जड़ से उखाड़ दो। इसका मतलब जानते हो? हमें किसी भी मारने की आजादी मिली है। हुजूर, मी म्हणालो होतो ना की तुमचे ग्रह बदलणार म्हणून। कब बोले थे? मी सांगितलं ना तुम्हाला। कब बोले थे? चुप, कुछ भी मत बको। ग्रह बदलेंगे, शिवा और उसकी मां जीजाबाई के, और इसकी शुरुआत होगी रायरेश्वर से। रायरेश्वर। ए काफर, रुक जाओ। हाँ हाँ, पर माझ्या महादेवाला आंघोळ कशी घालू? अहो अभिषेक बुडल सरकार। अहो जाऊ द्या ना हो। बस जात, इजाजत नहीं है अंदर जाने की। मी शिवा जंगम नेहमी अभिषेक करतो इथे येऊन दररोज। पण तुम्ही नवीन दिसताय। ए, नवा जुना काय बोलतो? एक बार बताया ना। अरे रहमत खान, क्या कर रहे हो? भगवान के काम में टांग अड़ा रहे हो। देवाधर्माचे काम है सरकार। जाऊ दे की, जाऊ दे ना। जाने दो इसे। राणी साहेब, रायरेश्वराच्या पुजाऱ्याला शिवाजंगमला बेदम मारलाय। अहो रोज पूजा अर्चा करायचा तू, त्याला कळसही बघू दिलं नाही। किती हा जुलूम। जुलूमच आहे हा। मान वर करायची नाही, खाली बघून जगायचं, यातूनच दहशत पसरवली जाते। भाऊसाहेब, आता त्या रायरेश्वराला तरी कसं जायचं? अन शपथ तरी कशी घ्यायची? आणि कसा करायचा अभिषेक शिवबाराज? अव हा तुकोजीराव मेला का काय? अव म्या जिथं असताना रायरेश्वराला पारोसा ठेवून देऊन होय। राणी साहेब, मला आज्ञा द्या। अव एका रात्रीत त्या आमीनच्या हसमांची कत्तल करतो की नाही बघा। तुकोजीराव, आम्ही तुमच्या पराक्रमाबद्दल जाणून आहोत। द्या आज्ञा। आज्ञा देणं एवढं सोपं नाही। एका रात्रीत जर हाशमांची कत्तल झाली तर आदिलशाहीच धक्का बसेल आणि त्याचा त्रास महाराज साहेबांना होईल। मग आता काय करावं? हशमांवर हा झालेला हल्ला आपण केला नसून गावकऱ्यांनी केलाय असं आपण भासवूया। बाकी महाराज साहेबांना आदिलशाही दरबारात हे प्रकरण कसं सांभाळायचं हे चांगलंच ठाऊक आहे। म्या बी तसंच भासवतो, गावकऱ्यांनी रागानं हल्ला केला असं। हे चांगलं आहे। मग आता येळ दौडू नका, द्या आशीर्वाद मला। थांबा तुकोजी काका,
आम्ही येतो तुमच्या सोबत. अहो कशाला नग नग आणि मी काय एकटा आहे वय. अव चित्यासारखं भाऊ आहेत माझं आणि त्यात शपथेची खबर फुटली आहे. तो आमीन सावध असणार. तो तुमचीच वाट बघत असणार. परंतु तुकोजी काका हो. आणि तसं मी माशी मारायला तोप कशाला लागते हो. अहो राज विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास आहे. हे बघा आण घेतो खंडोबाची. मोहीम फत्ते करू येईल नाहीतर रायरेश्वराच्या पायरीवर जीव देईल. निघालो. या माझ्या शिवबाच्या हातून रायरेश्वराला अभिषेक होईल तवाच हा तुकोजी पाण्याचा घोट घेईल. राज तुम्ही आता आऊ साहेबांसोबत या रायरेश्वराला अभिषेक करायला. येतो. हुजूर 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 तुमच्या म्हणण्याला मान देऊन मावळ्यातल्या मातब्बरांनी कुमक पाठवली आहे. शाबाश. मग हुजूर बोलवू का आपल्या निष्ठावंतांना? नाही म्हणजे एकदा का तुमचं दर्शन झालं की बाहेर बसतील तलवारी पासरत. बेशक बेशक बुलाव. या सगळ्या हुजूर हे आसवणी गावचे मातब्बर आहेत. 30 माणसं घेऊन आले. आणि हुजूर हे तारगावचे 50 शमशेर बहादर घेऊन आले. आणि हुजूर एवढंच नाही, सापळे म्हणू नका, वाडगाव म्हणू नका, पिपळी म्हणू नका. अहो बाहेर उभं राहायला जागाच नाही. बहुत खूब. अब हमारी फौज से सिवा बच नहीं सकता. फल्गुन पूरे रायरेश्वर को घेर लो. शिवा जहां कहीं भी दिखे वही खत्म कर दो. शपथ लेने से पहले शपथ खत्म होनी चाहिए. बगावत से पहले बगावत खत्म होनी चाहिए. आणि हुजूर एकदा का शिवाजीचा खात्मा झाला की रायरेश्वराचं नाव इतिहासात काळ्या अक्षराने आपणच लिहू. लिखो, लेकिन याद रखना रायरेश्वर जल्द ही खंडर बन जाएगा. क्या बनेगा? खंडर. चिरंजीव शिवबा राजे यास आशीर्वाद. आम्ही सर्वजण इथे खुशालीत आहोत. आपणही खुशाल राहावे. चिंता करू नये. आऊसाहेबांच्या आज्ञेत राहावे. आणि महत्वाचं म्हणजे चिरंजीव एकोजी राजे रोज घोड्यावर बसून रपेटीस जातात. काळजी घेणे. शुभम भवतु. झालं पत्र. काहीच कळत नाही. तुमच्या काही लक्षात येते का? बघू बरं. अहो काय बघताय? आता रायरेश्वरावर शपथ घेण्याचा दिवस आला आणि आपणही खुशालीचा मजकूर लिहिलाय. बघा. तुम्ही ताजा कलम वाचला नाही? त्यात तरी काय असं लिहिलंय? असं लिहिलंय, एकोजी राजे जेव्हा घोडा फेकतात तेव्हा खूप धूळ उडवतात. बिचारे माखून जातात. धूळ झटकावी लागते तर असली रूप ओळखू येतं. काय हे? आम्ही इथे चातकासारखे वाट पाहतोय आणि हे पत्र असं लिहिलंय. मजकूर तर बघा आऊसाहेब, आम्ही एवढं पत्र लिहिलं आबासाहेबांना आणि उत्तरादाखल केवळ खुशाली. महाराज साहेबांनी पत्र लिहिलंय ना, म्हणजे त्यात उत्तर हे असणारच. आऊसाहेब,
अहो मजकूर वाचून वाचून दमलो आम्ही. तुम्ही सांगता का? आम्ही का सांगू? आणि तुम्हा बाप लेकांमध्ये आम्ही नाही पडणार काय सुनबाई? हो बरोबर आहे आऊसाहेबांचं. शिवबा, ह्याचं उत्तर तुम्हालाच शोधायचंय, पण जरा घाई करा. नाहीतर वराती मागून घोडे काय कामाचे? आम्हाला चिडवू नका. आम्ही शिवबा आहोत. या पत्रातील मजकुराचा अर्थ आम्ही नक्कीच शोधून काढू. पण शिवबा लवकर, शपथ तोंडावर आलीये. ती चिंता नको. शपथ ही ठरवल्या वेळीच होणार. अरे मर्दाना चला लवकर. रुक जाओ, लौट जाओ. अहो मालक असं काय करतायसा? अहो दर्शन चाललोय महादेवाच्या. इजाजत नाही. पर इजाजत का नाही? बादशाह का हुकुम है. अरे आलम दुनियेचा बादशाह तो देवांचा देव महादेव आहे. तू कंच्या बादशाहचा हुकुम सांगतो रा? सर माग जाऊ द्या. तमीज से बात कर. अरे मग जाऊ द्या, घेऊ दे देवाचं दर्शन. नाही नाही काय नाही, तुझा बाप सोडाल, तुझा आबू सोडाल. तू कोजी चोर म्हणतात मला. एकोजी राजे घोडा फेकतात तेव्हा धूळ उडवतात. आऊसाहेबांच्या आज्ञेत राहावे. शुभम भवतु. 4 ओळींचं पत्र हे. काय असेल याचा अर्थ? आऊसाहेबांना ठाऊक असेल का? पण मग आम्हाला का नाही सापडत याचा अर्थ? काय अर्थ दडला असेल आबासाहेबांच्या या पत्रात? काय असेल शब्देचं नाव? काय असेल घोषणा? राणी साहेब, अव दिला शब्द राखलाय तुकोजीनं. तुकोजीराव, तुम्ही शर्थीनं लढलात. आमच्यापर्यंत खबरा आल्या आहेत. तुम्ही आणि तुमचे बंधू सिद्धोजीराव यांनी पराक्रम गाजवलात. अवघा मराठी मुलूक ही गोष्ट कधीही विसरणार नाही. तुम्ही रायरेश्वराचा पहारा मोडून काढला. ही सोपी गोष्ट नव्हती. अमीनची फौज मोठी होती, पण तुम्ही पराक्रम गाजवलात. शिवबांचा मार्ग मोकळा केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घेतलेली शपथ राखली. तुकोजीराव, तुम्ही कोंढाण्याच्या पूर्वेस राहायला जा. स्वतःचं गाव बसवा. तुमच्या चरितार्थासाठी आमच्या जहागिरीतून काही जमीन आम्ही तुम्हाला इनाम म्हणून देऊ. राणी साहेब, अहो तुम्ही तर माझ्या झोळीत पिढ्यानं पिढायचं सुख टाकलंय. आता आम्ही समद भाऊबंद तुमच्यासाठीच लढू आणि तुमच्यासाठीच मरू. तुकोजीराव, काय झालं? राणी साहेब,
त्यांनी शपथ घेतली पाण्याचा घोट घेणार नाहीत म्हणून. अहो पण त्यांनी तर त्यांची शपथ राखली आहे. ते म्हणतात त्यांनी शपथ अर्धीच निभावली. वय रायरेश्वराला शिवबराजांच्या हातनं अभिषेक झाला की मगच ते पानाचा घोट घेतील. तुकोजीराव, तुमची निष्ठाच या चोर घराण्याला अमर करेल. आम्हाला अभिमान आहे तुमचा. पंत, रायरेश्वराच्या शपथेची तयारी तातडीने करा. जी. नहीं नहीं, ये मैं क्या सुन रहा हूं? मेरी फौज को मार गिराया और उस टुकड़ा छोड़ दे जो यहां पर मेरे तलवे चाटता था उसने? नहीं, अब ये बच्चों का खेल नहीं रहा. अब सिवा का कोई मुलाहिजा नहीं रखा जाएगा. काफर बादशाह, तुझे पूरा बर्बाद कर दूंगा, तेरे खानदान को मिटा दूंगा. तुझे पता नहीं तू किससे उलझ गया है. नाम है मियां अमीन. तेरे उसी भगवान के मंदिर के सामने तेरी बलि चढ़ाऊंगा. अभिषेक करना चाहता है ना तू? अभिषेक होगा, जरूर होगा, लेकिन तेरे खून से रायरेश्वर में अभिषेक होगा. हिक हिक हिक. याला म्हणतात कुस्ती, म्हणजे जबरी झटापट. करतोंडवर अहो शिवबराज थांबा. तानाजीच्या तोंडाला धूळ लागली. अहो ती बाजूला हटू द्या की, त्याशिवाय कसं दिसायचं. सापडलं. उत्तर सापडलं. शिवबा, आऊसाहेब, आऊसाहेब, आबासाहेबांच्या खलित्याचा खुलासा झाला. उत्तर मिळालं. आबांनी आम्हाला एक अनमोल भेट पाठवली. काय? आम्ही आबांना विचारलं होतं शपथेस काय नाव द्यावं. हे पहा, आबांनी लिहिलंय स्वराज्याची शपथ. सगळ्यांची मिळून घोषणा एकच, हर हर महादेव. माझ्या जीवलगांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला हे स्वराज्य का पाहिजे? केवळ आमच्या आबासाहेबांनी हे स्वप्न पाहिलं म्हणून? आमच्या आऊसाहेबांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व सुखांचा त्याग केला म्हणून? नाही. हे स्वराज्य आपली गरज आहे. आपल्या मातीत आपल्याला हे उभं करायचं आहे. आपल्या भूमीत आपला अंमल पाहिजे. शतकानुशतकाची गुलामगिरी संपवण्यासाठी हे स्वराज्य, रयतेचं हित साधण्यासाठी, रयतेचं सुख साधण्यासाठी हे स्वराज्य. परंतु हे मिळवणं एवढं सोपं नाही. त्यासाठी कटून मरावं लागेल, बलिदान द्यावं लागेल, सर्वस्वाचा त्याग करावा लागेल. या सर्व गोष्टींची तयारी असेल तरच आपण स्वराज्याची शपथ घेऊ. नाहीतर कोणीही या मार्गास येऊ नये. असेल हिम्मत तरच आहे आमच्या सोबत.
असेल इच्छा माता माऊलींचे गहिवर थांबवण्याची तरच हो म्हणा. असेल इच्छा आया बापड्यांचे हंबरडे थांबवण्याची तरच रायरेश्वराची वाट चला. राज मी तुमच्या सोबत आहे शेवट पावतर. राजा तुम्ही म्हणाल तो शब्द जी दाखवाल ती दिशा बघा. राज तुमच्या मोहरा माझा जीव कवडी मोलाचा. आता माग हटणार नाही हा दादाजी नरस प्रभू. अव राजा आम्ही दोघं तुमचंच. शापास खऱ्या माऊलीच्या पुतांनो, शापास. हर 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 हर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे बेलाचं पान हे एका अर्थाने स्वराज्याचं प्रतीक आहे. पहिलं पान लोककल्याणासाठी, दुसरं पान लोकरक्षणासाठी आणि तिसरं पान लोकहितासाठी. श्री रायरेश्वराच्या चरणी हे पान वाहा आणि मगच शपथ घ्या. जरूर रावसाहेब. आणि यशाचा गुलाल स्वराज्याच्या आसमंतात उधळत राहावा म्हणून तोही श्री रायरेश्वराच्या चरणी वाहा. जी रावसाहेब. आणखीन एक महत्वाचं, सईबाई मंदिर. मंदिर अर्थात जिरेटो. हा फेटा चांगला आहे. हा फेटा चांगला आहे आणि तुम्हा शोभूनही दिसतो. परंतु आजपासून हा जिरेटोप तुमच्या मस्तकी असेल. परंतु कशासाठी? ह्याची 2 प्रमुख कारणं. पहिलं कारण, या जिरेटोपाच्या चढत्या कमानीप्रमाणे तुमच्या यशाची कमान चढती राहील. या जिरेटोपाच्या टोकाशी असलेला तुरा हा तुरा विजयाचं प्रतीक आहे आणि त्याला लगडलेली ही मोत्याची माळ हे मावळे आहेत. तुमच्या पाठीशी सदैव एक जीवानी राहणारी ही मराठी मनं आहेत. आणि दुसरं कारण म्हणजे या जिरेटोपामुळे तुम्ही सर्व लोकात उठून दिसाल. आपल्या राजाचं वेगळेपण लोकांना कळायला हवं. घ्या हा जिरेटोप मोठ्या श्रद्धेने मस्तकी धारण करा. घ्या. यापुढे ही तुमची राजा असण्याची खूण. हा जिरेटोप केवळ तुमचंच नाही तर मावळ मुलखाचं, मराठी माणसाचं मस्तक उन्नत करेल. कल सिवा के जिंदगी का आखिरी दिन होगा.
कल हम उसे अलविदा कहेंगे, हमेशा के लिए। सुना है शिवा का भगवान शिव कैलाश पर्वत पर रहता है। ये मियां अमीन शिवा को उसके भगवान शिव के पास कैलाश पर्वत पर भेजेगा, कैलाशवासी बनाएगा। ठीक। जाऊन सांग तुझ्या त्या अमीनला, शहाजी महाराजांचा मुलगा शिवाजी रायरेश्वरावर अभिषेक करायला आलाय आणि त्याच्या सोबत जीवाला जीव देणारी माणसंही आली। आणि हिम्मत असेल तर म्हणावं, उपरवाल्याची कसम खाऊन आमची शपथ मोडून दाखव। जा। हे बेलाचं पान, हे एका अर्थाने स्वराज्याचं प्रतीक आहे। पहिलं पान लोककल्याणासाठी, दुसरं पान लोकरक्षणासाठी आणि तिसरं पान लोकहितासाठी। आणि यशाचा गुलाल स्वराज्याच्या आसमंतात उधळत राहावा म्हणून तोही श्री रायरेश्वराच्या चरणी वाहा। हुजूर, हुजूर, दगा, दगा हुजूर। क्या हुआ पाले खान? हुजूर, शिवाजी, शिवाजी आया मंदिर में। अच्छा, ऐसी चाल चली। कल आने वाला था, हमें गाफिल रखकर कल की बजाय आज आया। अब एक काम करो, फौज तैयार करो। जी हुजूर। ये शिवा आज जिंदा जाने ना पाए। चलो। या दर्या खोऱ्यातल्या झुंजारा हो, मातीचे बळीवंत हो, आमच्या जीवलगा हो, त्या आमच्या हाकेला साथ, भिडवा आमच्या दंडास दंड, खाला आमच्या मनगटास मनगट आणि ऐका, अनादि अनंत काळापासून जटा खोलून बसलेल्या शंभू महादेवाचा, या रायरेश्वराचा हुंकार ऐका। तो म्हणतोय या देशी राज्य व्हावे। ऐका बहादरा हो, ऐका, देवांचा देव महादेव तो आपल्या सोबत आहे, आपल्या संगत आहे, आपल्या पाठीशी आहे। तो आपल्या रोमारोमात आहे, आपल्या श्वासात आहे, आपल्या उसळत्या रक्तात आहे। म्हणून याच्या साक्षीने आम्ही शिवाजी राजे शहाजी राजे भोसले शपथ घेतो आहोत की या देशी आम्ही स्वराज्य निर्माण करू। या देशी राज्य व्हावे तो श्रींची इच्छा। बोला हर 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 हर।
स्वराज्य शपथ घेतली. आऊसाहेबांच्या आशीर्वादाने हे आपलं पहिलं पाऊल होतं. आता आपल्याला दुसरं पाऊल उचलायचं आहे. प्रचंड गडावर जर भगवा फडकवला तर ते सरळ सरळ आव्हान ठरेल आदिलशाहीला. होय, आव्हानच समजावं त्यांनी. राणीसाहेब, आपण गप्प का? तुम्हाला हे असं स्वराज्य हवंय की शहाजी राजांची खुशहाली हवी?